की आज सगळ्यांनी औषध हेच आपला आधार समजलेला आहे आणि औषध आजार बरं करतील हे जे तुमच्या डोक्यात आहे ते थोडस आपण आज थोडस काढायचं बघूया, आहे का नाही? औषध काय वाईट नाही, बरं होण्यासाठीच केलेले. पण कसं आहे, एकेकाला एवढी सवय लागली ना, बायको एखादा विसरून येईल खरं औषधाची बघा ती पाकिट विसरून येत नाही. बरोबर आहे का नाही? काही विसरू शकतोय माणूस पण औषध विसरू शकत नाही. एवढं आज आपल्याला खरं सांगायचं तर औषधाने आपल्याला खाल्लेलं आहे. तर हे आजपासून थोडंसं कमी करायचं. औषधाविना आपल्याला कसं जगता येईल हे बघायला पाहिजे. पूर्वी लोक कुठं औषध खात होती, तो खात होतीत का? म्हणून परत विनंती करतो सगळ्यांना की औषधाविना आरोग्य जगा. कळकळीची विनंती आहे. औषधातून कोणही बरा झालेला नाही आजपर्यंत. नाहीतर बीपीची गोळी मरेपर्यंत खाते, झाले की बीपी त्याचा ठीक. शुगरची औषधं खातात, आयुष्यभर खातात, झाली का शुगर बरी? मरेपर्यंत आहेच. मरायला लागलं तर म्हणते माझी गोळी तेवढी द्या. आता जाताना तुला कशाला गोळी पाहिजे? परवा एकाच्या मैत्रीला गेलो होतो, त्याला झोपिवला सरणावरती, आपला लाकडं रचल्यात, शेणी रचल्या, त्याच्यावर त्याला झोपिवलाय. पोरग्यानं हळूच खिशातनं पुडी काढली, औषधाची त्याजवळ ठेवली. म्हणून बाळ हे काय रे? नाही बाबांना वर जाताना त्रास नको म्हणते. आता वर जाताना कसली औषधं घालणार आहे ते? मी येलंय ते जरा भाषा कोल्हापूरची येते, माफ करा. पण कसं आहे माहिती का, आयुष्य सुंदर आहे हो, अजून सुंदर बनवू शकतोय की हे औषधं खाऊन हळूहळू हळूहळू. आणि आपणच खातो आणि आपण काय म्हणतोय, दवाखाना माझ्या मागं लागलाय बाबा. नाही कुणी लावून घेतला? डॉक्टर आलते का तुमच्याकडे? येणे आमची खा म्हणून तुम्ही जाता त्यांच्याकडे. बऱ्याच आपण डॉक्टर झालेलं आहे, जण अशी डॉक्टर झाले. नाही ते मला हे होतंय, मला काय होतंय ते माझं मलाच माहिती हो म्हणते. मग तुझं तुला माहिती आहे तर त्याच्यावर निसर्गानं खूप काही दिलेलं आहे, ते बघ ना. कसं आहे, पूर्वीचे लोक औषधं कमी खायची म्हणून 100 वर्ष जगायचे. आज औषध खाऊन आयुष्य 60 वर आलंय. खेडेगावात जरा बरं आहे, पण सिटीत जर बघितलं तर 60च्या पुढे कोण जगणं झालंय. सरासरी जर आयुष्याचं आज काढलं तर 60 वर आयुष्य आलंय. आयुष्य वाढायला पाहिजे का नाही? माणसानं प्रगती केली म्हणजे काय केलं? 4 पैसे कमवलं म्हणजे प्रगती झाली का? बंगला बांधला, घर होते तिथं बंगला बांधला म्हणजे प्रगती झाली का? याला प्रगती म्हणायची का? आयुष्यात आपल्या निरोगी राहणं, 100चं 105 वर्षापर्यंत, मी म्हणतो 101 वर्षाचं आयुष्य करणं म्हणजे प्रगती. माणसाला माहित नाही शेवटपर्यंत साथ देणारं शरीर आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्याला वेळेत खायला घालायचं नाही, वेळेत प्यायला द्यायचं नाही. प्यायला म्हणजे ते प्यायला झालं. पाणी, ताक पाणी, खाणं पिणं वेळेत करायचं नाही. काम 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 म्हणत बसायचं सगळं. मला सांगा, काही असू दे, किती जमीन कमवा, किती पैसा कमवा, किती इस्टेट कमवा, वर न्यायला आहे का? गुंठाभर जागा आहे का तुम्हाला? जाऊ दे, फुटभर जागा न्यायची आहे का? मुठभर माती न्यायची तुमची आहे का? काय कोण नेले का आजपर्यंत? मग करोडपती अरबपती मेले, नेली का काय? पण सगळ्यात शेवटपर्यंत साथ काय देतय? शरीर. त्याच्याकडे बघायला पाहिजे का नाही? त्याला कधी हसवायचं नाही, त्याला खायला घालायचं नाही. हे डाएट करणार तरी मला वाटतं देवानं चटाटा उचलावीत पाहिजे. डाएट करते, मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी असा मी तसा, भात नको नको नको, चपाती नको नको नको, तेलकट चालत नाही, आंबट चालत नाही, मीठ नको जास्त, कारण काय झालं बीपीचा त्रास. त्याच्यापेक्षा फाशी का घेणं असतो सरळ. हे खात नाही ते खात नाही. बरीच लोक तब्येत चांगली आहे तरी सुद्धा डाएट. सकाळी जेवतो, त्याच्यावर संध्याकाळी जेवतो, दिवसभर काही खात नाही, दुपारनंतर टरारा पादायला लागते. त्याचं काय? गॅस सोडायला लागते. अहो जेवायला बसलेले कसं आहे, जेवता जेवता सुद्धा माणसं वापरतात. अरे असं वाटतं याला इकडं घास आणि तिकडं पोळा चिटकवावा, पोळा बी उडून जाईल पाकिस्तान पर्यंत, एवढ्या जोरात एकेकाचा आवाज चालू. टरा 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 गॅस सोडायला चालू करतात. आणि म्हणत मी ओके आहे, मी ओके आहे. बिन नसलेले आजार लावून घेतात माणसं. आता